नमस्कार. आपण बघू शकता आपण नाशिकमध्ये आहोत. गेल्या 4 दिवसापासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पावसाचे अनेक धरणे हे 100% भरलेले आहे. पालखेड धरण असेल तर गंगापूर धरण असेल, या धरणांतून वारंवार पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात येत आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता हे सर्व मंदिरं जे आहे हे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी हे चक्रीकुंड जे आहे ते धार्मिक विधी करण्यासाठी या चक्रकुंड या ठिकाणी लोक नागरिक येत असतात. हे सिद्ध पाताळेश्वर मंदिर आहे, तसेच देव मामलेदार मंदिर आहे आणि पुराचा इंडिकेटर मानला जाणारा मारुती दुतोंड्या मारुती याच्या देखील गुडघ्याच्या वरती पाणी लागलेलं आहे. आताच धरणातून 3020 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. तरी पालखेड धरणातून देखील 10,020 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संपूर्ण नदी क्षेत्रामध्ये पाणी इथपर्यंत येऊस्तर 4 ते 5,000 क्युसेस पर्यंत पाणी वाढ होत असते आणि या पाण्याची वाढ बघितली तर पाण्याचा वेग कायम आहे आणि परिसरामध्ये पर्यटकांची देखील गर्दी तितकीच बघायला मिळते. आज इकडे बघू शकता आपण आज रविवार असल्याने नाशिकचा बाजार देखील आहे आणि या ठिकाणी बाजार तळ देखील बसलेला आहे. परंतु पाणी वाढल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या बाजारातील नागरिकांना देखील दुकानदारांना देखील हलण्याच्या सूचना दिल्या जातात. आता काही वेळापूर्वीच गंगापूर धरणातून 1000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. तरी हा विसर्ग अर्धा ते पाऊण तासानंतर इथपर्यंत पोहोचणार आहे, रामकुंड परिसरापर्यंत येणार आहे. त्यानंतर नागरिकांना या सूचना देखील देण्यात येतील किंवा स्थानिक दुकानदारांना देखील सूचना दुकानं हलवण्याची देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने देता येत आहे. तरी खाली नांदूर मनमेश्वर या धरणातून देखील 17,000 क्युसेस पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांना तसेच धरण पाणलोट क्षेत्रात कायम पाणी सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा या प्रशासनाच्या वतीने तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने वारंवार देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील सांगण्यात येत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.